जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। वारकऱ्यांचा आवाज लोकसभेत हवा। ॲडव्होकेट रवींद्र पाटलांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष। गेल्या काही दिवसांपासून रावेर लोकसभेत खडसे कुटुंबियांच्या राजकीय खेळीने वातावरण ढवळून निघालेले आहे। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे रावेर लोकसभेची उमेदवारी लढण्याची घोषणा करून एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात ही जागा काँग्रेसकडे असलेली ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे खिचून घेतली। यामुळे काँग्रेसकडून बालेकिल्ला लढवणाऱ्या डॉक्टर उल्हास पाटील व लोकसभेची तयारी करणाऱ्या डॉक्टर केतकी पाटील यांनी नाईलाजास्तव भाजपमध्ये प्रवेश करून ते मोकळे झाले। तर एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू होताच भाजप पक्षाकडून खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित करून प्रचाराचा झंझावात देखील सुरू झालेला आहे। तर दुसरीकडे लोकसभेत भाजपला लढत देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये एकनाथ खडसे यांनी सुनेची उमेदवारी जाहीर होताच वैद्यकीय कारण पुढे करून उमेदवारी लढण्यास सपशेल नकार दिला। यानंतर मात्र स्वपक्षातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झळून खडसे यांनी त्यांच्या कन्येला उभे करावे असा जनमत प्रवाह पक्षातून सुरू होताच एकनाथ खडसेंनी खडसे विरुद्ध खडसे अशी लढत होणार नाही असे ठासून सांगत माध्यमांमध्ये घोषणा करून मर्जीतील काही लोकांची उमेदवारीसाठी शिफारस करून सुनेची लढत सोपी करण्याचा प्रयत्न केला। व दुसरीकडे गेल्या 6 महिन्यांपासून भाजपमध्ये स्वगृही परतण्याची फिल्डिंग ही लावली। स्वतः खडसेंनी पत्रकारांशी याबाबत बोलताना केंद्रातील नेते आग्रह करीत असल्याचा दाखला देत खुलासा केला आहे। खडसेंची खेळी कदाचित शरद पवारांच्या लक्षात आली नसेल असे होऊच शकत नाही। म्हणून भाजपतर्फे खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होऊन महिना उलटला तरीही 8 एप्रिल पर्यंत ही रावेर लोकसभेचा उमेदवार ठरेनासा झाला असून खडसेंच्या डबल तबला भूमिकेमुळे मात्र भाजप विरुद्ध उमेदवार शोधणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कठीण झालेले आहे। यात दुमत नाही। राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी, रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील या तिघांची नावे मात्र चर्चेत आहेत। वारकऱ्यांचा आवाज हवा लोकसभेत। ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जरी जिल्हाध्यक्ष असले तरी ते महाराष्ट्रातील 4 प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक तसेच लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताई संस्थानचे ते अध्यक्ष असून ते राजकीय पटलावर काम करीत असताना नेहमी वारकरी व भाविकांच्या तसेच विविध मानाच्या पालखी सोहळ्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी पाठपुरावा करून त्या मार्गी लावित असतात। त्यातच रावेर लोकसभेतील लाखो भाविक व वारकरी त्यांना आदिशक्ती संत मुक्ताई रूपात बघत असतात। तसेच मराठा समाजात देखील त्यांना आदराचे स्थान आहे। अशा वारकरी व शांत सुस्वभावी व्यक्तिमत्वाला उमेदवारी भेटल्यास त्यांना मराठा, कोळी, मुस्लिम, मागासवर्गीय समाजातील बहुसंख्य मतदार लोकसंख्येतून तसेच वारकरी संप्रदायाचे भाविकांकडून भरघोस मतांची भर पडून त्यांना विजय सहज मिळू शकतो। तसेच मागील एका लोकसभा निवडणुकीत त्यांचा अवघ्या 25,000 मतांनी पराभव झालेला होता। त्या निवडणुकीचा अनुभव पाहता ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील या वारकरी उमेदवार चेहऱ्यासमोर भाजपची हिंदुत्वाची धारही कमी होऊ शकते, कारण ते जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्र मंदिराचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या रूपाने वारकरी आवाज लोकसभेत गरजू शकतो अशी चर्चा रावेर लोकसभा मतदारसंघात होत असून रवींद्र पाटलांची उमेदवारी मात्र भाजप आणि खडसेंच्या मनसुब्यांना लगाम लावण्याचे काम करू शकते अशी ही चर्चा येथे होत आहे। तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक व शेअर नक्की करा आणि हो, यात कोणता मुद्दा खटकला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद।